हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचन मध्ये। आजची जी खास रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती थोडी वेगळी रेसिपी आहे आणि ती मी स्वतः इन्व्हेंट केलेली रेसिपी आहे फ्रेंड्स। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला सांगते की काय रेसिपी आहे ती। तर आपल्याकडे कधी कधी चपाती किंवा भाकरी ही उरते आणि मग ती खायला आपल्याला दुसऱ्या दिवशी कंटाळा येतो। म्हणूनच ही मजेशीर अशी आणि टेस्टी अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर माझ्याकडे 4 छोट्या छोट्या भाकरी आणि एक चपाती अशी उरलेली होती। तर त्यापासून मी ही रेसिपी तयार केली आहे। सर्वात प्रथम आपल्याला असे चपाती आणि भाकरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत, तोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि नंतर ते मिक्सर मधून फिरवून घ्यायचे आहेत। छानपैकी त्यांचा चुरा करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बारीक असा चुरा करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये ऍड करण्यासाठी मी घेतले होते थोडे कॉर्न। तर ते कॉर्न सुद्धा अख्खे न टाकता थोडे मिक्सरला दरदरीत असे फिरवून घ्यायचे आहेत। जास्त बारीक करायचे नाहीयेत, थोडंच फिरवून घ्यायचं आहे मिक्सर मधून। आता जाऊया आपण पुढच्या प्रोसेसकडे। तर पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला त्यामध्ये ऍड करण्यासाठी कांदा कापून घ्यायचा आहे। जे पण आपण घेणार आहोत इन्ग्रेडियंट्स हे सगळे बारीक कापूनच घ्यायचं आहे आपल्याला। तर कांदा छान पैकी मीडियम साईजचा एक कांदा बारीक कापून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो सुद्धा बारीक कापून घ्यायचे आहेत आणि गाजर जर तुम्हाला आवडत असेल तर तो किसून घेऊ शकता तुम्ही। आणि फ्रेंड्स अजून पण तुम्हाला जर शिमला मिरची आवडत असेल तर तुम्ही शिमला मिरची सुद्धा यामध्ये छान बारीक कापून ऍड करू शकता आणि भरपूर अशी कोथिंबीर कापून घ्यायची आहे। तर आपल्याला आता सगळे जे हे इन्ग्रेडियंट्स आहेत ते ऍड करायचे आहेत या भाकरींच्या चुऱ्यामध्ये। टोमॅटो, कांदा, गाजर आणि कोथिंबीर आणि कॉर्न जे आहे ते आपण आधीच ऍड केले होते। त्यानंतर काही मसाले आपण ऍड करून घेऊया यामध्ये। चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे। थोडी हळद ऍड करायची आहे। थोडी मिरची पावडर ऍड करायची आहे टेस्ट साठी, थोडा तिखटपणा येण्यासाठी। त्यानंतर थोडी आलं लसूण पेस्ट ऍड करायची आहे आपल्याला। एक छोटा चमचा जिरे आणि थोडा ओवा घेतला आहे। तो ओवा सुद्धा छान असा हातावर चोळून मग ऍड करायचा आहे। आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। हे जे मसाले आपण ऍड केले ते व्यवस्थित
हलक्या हाताने आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेंड्स, आणि नंतर मग ते छान असं थोडं दाबून अशा पद्धतीने आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे हे पीठ. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याचं टेक्स्चर आलं पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण पाण्याचा जो वापर आहे तो बिलकुल करणार नाही आहोत, कारण आपण ज्या भाज्या वापरल्या आहेत त्यामध्ये जे पाणी होतं तेच यूज करून आपल्याला हे छानपैकी असं मळून घ्यायचं आहे, छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. वरतून आपल्याला पाणी टाकायची काहीही गरज पडणार नाही. तुम्ही बघू शकता, असं चेक करू शकता, अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. जर तुम्ही करताना तुम्हाला जर ते सुक्क वाटत असेल किंवा ड्राय वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी शिंपडू शकता अशी कन्सिस्टन्सी येण्यासाठी. आणि आता मी घेतले आहेत चीज क्यूब्स, ते कापून घेतले आहेत छोट्या साईज मध्ये. आणि आपल्याला थोडं थोडं हे जे मिश्रण आहे ते घ्यायचं आहे हातावरती, आणि अशा पद्धतीने आपल्याला हे कबाब जसे करतात तशा पद्धतीने आपले कबाब रेडी करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता खूपच छान तयार होतात ते तुटतही नाहीत आणि व्यवस्थित असे तयार होतात. अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे कबाब रेडी करून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका, आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे जे नोटिफिकेशन आहे ते लगेचच मिळतील. अशा पद्धतीने सगळे कबाब रेडी करून घेतले आहेत. आणि आता पॅन मध्ये आपण तेल गरम करत ठेवायचं आहे. तर आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हे डीप फ्राय सुद्धा करू शकता. मी हे शॅलो फ्राय करणार आहे. तर फ्रेंड्स, त्याआधी मी ब्रेड क्रम्स करून घेतले होते रेडी, त्यामध्ये हे थोडे घोळवून मी तयार करून ठेवणार आहे फ्राय करण्यासाठी. तर अशा पद्धतीने हे आपल्याला रेडी करून ठेवायचे आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल फ्रेंड्स तर प्लीज लाईक करा व्हिडिओला, आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. तर आता आपण हे फ्राय करणार आहोत. छानपैकी हे तेलामध्ये कबाब सोडायचे आहेत, आणि एका बाजूने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मग आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहेत. मीडियम गॅस करून आपण ते आरामात फ्राय करून घ्यायचे आहेत. खूपच छान होते ही रेसिपी फ्रेंड्स. हे जे कबाब आहेत ते तुटतही नाहीत, छान असे तयार होतात, आणि चवीला सुद्धा खूपच छान टेस्टी आणि टेम्पटिंग होतात. हे खुसखुशीत आणि क्रिस्पी असे रेडी होतात. तर तुम्ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज ट्राय करा ही रेसिपी नक्की, आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा की कसे झाले होते ते. आणि तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर असं भाकरी किंवा चपाती उरली असेल तर काय काय त्याच्यापासून तुम्ही बनवता तर प्लीज मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला ही नक्की आवडेल.
एका बाजूने फ्राय झाले आहेत आपले कबाब, तर आपण आता पलटी करून घेतले आहेत ते, आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा व्यवस्थित असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, आपले कबाब जे आहेत ते झाले आहेत आता रेडी सर्व करण्यासाठी. तुम्ही बघू शकता की खूपच सुंदर क्रिस्पी असे तयार होतात हे. तर फ्रेंड्स, नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. बेल आयकॉन सुद्धा टॅप करा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा आपण जे चीज यूज केलं होतं ते छान की मेल्ट झालं आहे आणि ते खाताना खूपच अप्रतिम असं लागतं, खूपच टेस्टी लागतं. तुम्ही सॉस सोबत किंवा तुम्हाला कोणती चटणी आवडत असेल त्या चटणी सोबत हे सर्व करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय.